नमस्कार डॉक्टर. मला दातामध्ये खूप दिवसाला पेन आहे आणि मी 3 डॉक्टरांकडे कन्सल्ट केलेला. त्यांनी मला रूट कॅनलचं सजेस्ट केलं. तर ते नेमकं रूट कॅनल म्हणजे काय आणि त्याची प्रोसिजर काय असते हे तुम्ही मला सांगाल का? ओके, नक्कीच. सो बेसिकली तुम्हाला हे समजलं पाहिजे की रूट कनाल तुम्हाला सजेस्ट केलं गेलेलं आहे, म्हणजे डेफिनेटली तुमचा दाढ किंवा दात किडलेले आहेत. ओके, आता तुम्हाला पहिलं तर हे जाणून घ्यायचं की रूट कनाल का करावं लागतं. ओके, सो रूट कनाल आपल्याला कधी करावं लागतं, जेव्हा तुमच्या दातांमध्ये अनबेरेबल पेन होतं आणि दात कंटिन्युअसली पेन देत राहतो. सो पेन का होतं, कारण तुमच्या दाताच्या आतमध्ये सेंटरला नस असते. जसं आपल्या सेंटरला हार्ट असतं तसं दाताच्या सेंटरमध्ये नव किंवा नसा असतात. त्या तुमच्या सेंटरपासून स्टार्ट होऊन तुमच्या रूट्समध्ये किंवा मुळामध्ये जातात. ओके, आता कुठलाही दात जेव्हा किडतो किंवा त्याच्यामधली जी कीड किंवा इन्फेक्शन जे असतं हे तुम्ही खूप टाईमपर्यंत तसंच ठेवलं, त्याला ट्रीटमेंट न देता तसंच ठेवलं तर ती कीड वाढत जाते आणि तुमच्या दाताच्या सेंटरमध्ये जी नस असते त्या नसेमध्ये ते बॅक्टेरिया ट्रान्सफर होतात आणि तुम्हाला पेन स्टार्ट होतं. सो बेसिकली याला आम्ही इरिव्हर्सिबल पल्पायटिस म्हणतो. म्हणजे हे जे पेन असतं हे तुम्हाला कंटिन्यू होत राहतं. तुम्ही कितीही टॅबलेट खाल्ल्या, कितीही गोळ्या खाल्ल्या, तेवढ्यापुरतं तुम्हाला बरं वाटतं, पण हे इन्फेक्शन वाढत जातं, तुमची त्यातून ट्रीटमेंट होत नसते. त्यामुळे आपल्याला हे इन्फेक्शन थांबवण्यासाठी किंवा हे पेन थांबवण्यासाठी आपल्याला रूट कनालची जरूरत पडते. सो आता आपण मेन तुमच्या प्रश्नाकडे येऊया की रूट कनाल म्हणजे काय. सो किंवा हे आपण कसं करतो. सो रूट कनाल म्हणजे बेसिकली काय करतो आपण, तुम्हाला अॅनेस्थेशिया देऊन ओके त्या दाताची जागा बधीर केली जाते. ओके, आणि तुमच्या ज्या दातामध्ये पेन आहे त्या दातातली कीड पूर्णपणे काढली जाते आणि जे इन्फेक्शन तुमच्या नसेपर्यंत पोहोचलेले किंवा रूटपर्यंत गेलेले आहे ते पूर्ण नसा किंवा ती कीड ओके हे पूर्ण शोधून काढल्या जातात. ते पूर्ण इन्फेक्शन काढलं जातं आणि ज्या मुळामध्ये तुमच्या ज्या नसा किडलेल्या आहेत त्या नसा पूर्ण मुळातून काढल्या जातात. तर ह्या नसा तुमच्या मुळामध्ये असतात, ह्या नसा पूर्ण काढल्यानंतर त्याला एका विशिष्ट सोल्युशन किंवा केमिकलनी जसं सलाईन किंवा सोडियम हायपोक्लोराईड यांनी पूर्णपणे क्लीन केलं जातं, जेणेकरून हे बॅक्टेरिया पूर्णपणे तिथून निघून जावेत. आता हे जेव्हा आपण इन्फेक्शन पूर्णपणे नसातून काढतो तर तुमच्या नसा किंवा तुमचे जे रूट्स असतात आतून पोकळ होतात. ओके, तर तिथे आपल्याला एका कृत्रिम नसेद्वारे ती जागा आपल्याला फिल करावी लागते. ओके, सो आपण त्याच्यामध्ये कृत्रिम नसेद्वारे त्याच्यामध्ये म्हणजे कृत्रिम नसा आपण इन्सर्ट करतो आणि तुमच्या रूट्सला पहिला आपण एक उभारी किंवा भरारी देतो आणि मग त्याच्यावरती जो दाताचा किडलेला पोर्शन असतो किंवा तुटलेला पोर्शन जो असतो त्याला आपण एका विशिष्ट फिलिंगनी, सेरामिक फिलिंग म्हणा किंवा कंपोजिट म्हणा, याच्याने आपण त्या दाताला आपण सपोर्ट देतो. ओके, सो रूट कनालचा अर्थ की तुमचा कम्प्लिटली दाताची जी प्रोसिजर असते ही आपण ह्या प्रोसिजरद्वारे आपण त्याला कम्प्लीट करतो. म्हणजे दाताला आपण एक नवीन जीवदान किंवा आयुष्य देतो, ज्याच्यामध्ये आपण हे कम्प्लीट रूट जे आहे हे इन्फेक्शन विरहित करून त्याच्या आतल्या किडलेल्या ज्या नसा असतात हे आपण पूर्णपणे रिमूव्ह करतो. त्याच्यामध्ये आर्टिफिशियल किंवा कृत्रिम नसा आपण टाकतो आणि तो जो तुटलेला जो भाग असतो त्याला आपण एका विशिष्ट फिलिंगने आपण त्याला भरतो. सो जेणेकरून तुम्ही ह्या दातांनी पुढचे काही वर्ष व्यवस्थित त्याला न काढता खाऊ शकता. आता हाच दात जर तुम्ही काही वर्षापूर्वी जर घेऊन आला असता तर कदाचित जेव्हा रूट कनाल प्रोसिजर प्रचलित नव्हती काही वर्षापूर्वी, जसं 100 वर्षापूर्वी, तेव्हा डेफिनेटली तेव्हा एकच ट्रीटमेंट असायची की तुम्हाला डॉक्टर दात काढायला सांगायचे. त्यामुळे रूट कनाल ही एक नवीन जीवदान देणारी प्रोसिजर आहे तुमच्या दाताला, जेणेकरून तुमचा दात न काढता आपण त्या दाताला बरेच वर्ष तोंडामध्ये तसंच ठेवून तुम्ही त्या दाढेने किंवा दाताने खाऊ शकता. आय होप तुम्हाला समजलं असेल की रूट कनाल का करायला सांगितले आणि रूट कनाल का करावं लागेल आणि हे कसं केलं जातं. ठीक आहे.